आणि यासोबतच धरणातला पाणीसाठा मुंबई आणि परिसरातला काय सांगतोय तेही बघूया। तर मुंबईतल्या धरणांचा पाणीसाठ्याची ही आकडेवारी आहे। आपण बघतोय तानसामध्ये 99.8% जवळपास तानसा धरण पूर्ण भरलेले दिसते। मोडक सागर धरण 91.7% इतका पाणीसाठा आहे। याशिवाय भातसा धरण 90.8% इतकी आकडेवारी समोर येते। याशिवाय मध्य वैतरणा 97.8%, तर अपर वैतरणा 88%। आणि ही सगळी आकडेवारी समोर येते। त्यामुळे मुंबईमध्ये पाणी कपात जी होती गेल्या काही दिवसांमध्ये, जसं टांगती तलवार होती, ती मात्र आता पूर्णपणे दूर झालेली दिसते। कारण जवळपास 90-91% सगळ्याच ठिकाणी तलावांमध्ये पाणी साठा आहे। त्यामुळे एकीकडे पाण्याच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळत असतानाच मात्र नागरिकांची रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने ही गैरसोय होताना बघायला मिळते। मुंबईची तुंबई झालेली आहे मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, आणि त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करता उतरलेले पाहायला मिळालेले होते। मिठी नदी धोक्याच्या पातळीवरनं वाहते। 3.9 मीटर इतकी उंची होती, आता ती 3.4 मीटर झाली आहे। कुर्ला इथल्या क्रांतीनगरमधनं 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं। एनडीआरएफची टीम बचाव कार्य करते। मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिठी नदीची पाहणी केली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली, राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला। मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित न राहता एकनाथ शिंदेंनी मुंबई आणि ठाण्यातल्या अनेक ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे।